नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023 च्या पीक विम्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। राज्यातील 16 जिल्ह्यातील 25% अग्रिमचं वितरण, शेतकरी संख्या व वितरित निधी, याचबरोबर उर्वरित 75% पीक विमा कोणत्या जिल्ह्यामध्ये मंजूर आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार, हेक्टरी किती रुपये वितरित होणार, कोणत्या महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार व याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा असा अपडेट म्हणजेच हेक्टरी रक्कम व वितरित निधी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 16 जिल्ह्यातील महत्त्वाचा असा अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी YouTube चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये पहिला जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील 10,265 शेतकरी पात्र आहेत। या शेतकऱ्यांना 8 लाख रुपये मंजूर आहेत। याच्या व्यतिरिक्त दुसरा जिल्हा लातूर जिल्ह्यातील 2,19,535 शेतकरी आणि हे जे काही लातूर जिल्हा आहे, लातूर जिल्ह्यातील 60 महसूल मंडळातील 2,19,535 शेतकरी पात्र आहेत। या शेतकऱ्यांना 244 कोटी 87 लाख रुपये मंजूर आहेत। याच्या व्यतिरिक्त तिसरा जिल्हा आहे नागपूर जिल्ह्यातील 63,422 शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांना 52 कोटी 21 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। परभणी जिल्ह्यातील 4,41,970 शेतकऱ्यांना 206 कोटी 11 लाख रुपये मंजूर आहेत। जालना जिल्ह्यातील 3,70,625 शेतकरी आहेत। या शेतकऱ्यांना 160 कोटी 48 लाख रुपये मंजूर आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील फक्त 228 शेतकरी आहेत। या शेतकऱ्यांना 13 लाख रुपये मंजूर आहेत। अकोला जिल्ह्यातील 1,77,253 शेतकरी, या शेतकऱ्यांना 97 कोटी 29 लाख रुपये आहेत। धाराशिव जिल्ह्यातील 4,98,720 शेतकरी, या शेतकऱ्यांना 218 कोटी 85 लाख रुपये। बुलढाणा जिल्ह्यातील 36,558 शेतकरी, या शेतकऱ्यांना 18 कोटी 39 लाख रुपये। बीड जिल्ह्यातील 7,70,574 शेतकरी, या शेतकऱ्यांना 241 कोटी 21 लाख रुपये। सांगली जिल्ह्यातील 98,372 शेतकरी, या शेतकऱ्यांना 22 कोटी 4 लाख रुपये। सातारा जिल्ह्यातील 40,406 शेतकरी, या शेतकऱ्यांना 6 कोटी 74 लाख रुपये। सोलापूर जिल्ह्यातील 1,82,534 शेतकरी, या शेतकऱ्यांना 111 कोटी 41 लाख रुपये। अहमदनगर जिल्ह्यातील 2,31,831 शेतकरी, या शेतकऱ्यांना 160 कोटी 28 लाख रुपये। जळगाव जिल्ह्यातील 16,921 शेतकरी, या शेतकऱ्यांना 4 कोटी 88 लाख रुपये। नाशिक जिल्ह्यातील 3,50,000 शेतकरी, या शेतकऱ्यांना 155 कोटी 74 लाख रुपये। एकंदरीत मित्रांनो, हे 16 जिल्हे आणि 16 जिल्ह्याच्या व्यतिरिक्त 17वा जिल्हा नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील 5 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना जवळपास 311 कोटी रुपयाचं वितरण सध्या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप सुरू आहे। आणि हे जे काही मी तुम्हाला आकडेवारी सांगितली या 16 जिल्ह्यातील ही शेतकरी संख्या व वितरित निधी, हे संपूर्ण वितरण या सर्व जिल्ह्यातील विमा कंपन्यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेला आहे। आणि याच्या व्यतिरिक्त आता या जिल्ह्यातील नाशिक असेल, जळगाव, अहमदनगर किंवा हे 16 जिल्हे, या 16 जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पीक विमा मिळालेला नाही, त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर 25% वाटपाचे निर्देश सुद्धा सरकारच्या माध्यमातून किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। कारण की अग्रिमची अधिसूचना ही जी असते, अग्रिमची अधिसूचना निघाल्यावर 1 महिन्याच्या आत विमा वाटप करणे विमा कंपन्यांना अपेक्षित असतं, परंतु आता 2 ते 3 महिने उलटून गेले, अद्यापही विमा कंपन्यांच्या माध्यमातून भरपूर शेतकऱ्यांना 25% अग्रिमचं वितरण झालेलं नाही। त्यामुळे लवकरात लवकर शेतकरी बांधवांना 25% अग्रिमचं वितरण व्हावं अशी सुद्धा अपेक्षा आहे। याच्या व्यतिरिक्त मित्रांनो, आता ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा, ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रिमचं वितरण झालेलं आहे, त्या शेतकऱ्यांना उर्वरित 75% पीक विमा सुद्धा मिळणार आहे। परंतु 75% पीक विमा मिळवण्याकरिता तुमच्या जिल्ह्याची किंवा आपल्या जिल्ह्याची अंतिम अनुवारी 50 पैशापेक्षा कमी येणे अत्यंत महत्त्वाचं आहे। परंतु मित्रांनो, आता 75% पीक विमा मोठ्या प्रमाणामध्ये मिळण्याची शक्यता आहे। याचे 2 महत्त्वाचे कारण म्हणजे, पहिलं म्हणजे येणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर सरकारने जर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2023चा पीक विमा जर दिला तर शेतकऱ्यांची मतं या सरकारला पडेल, हा सरकारचा उद्देश आहे। आणि याच्या व्यतिरिक्त दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे यावर्षी खरीप हंगाम 2023 मध्ये राज्यावर दुष्काळाचा सावट आहे। भरपूर जिल्ह्यामध्ये पेरणी झालेली नाही आणि काही जिल्ह्यामध्ये पेरणी झालेली असली तरी पावसाअभावी पिकं करपून गेलेली आहे। त्यामुळे जे काही पीक कापणी प्रयोगांती जे काही अहवाल असतो ते उत्पादन घटीचा अंदाज आहे आणि उत्पादन घटीचा अंदाज असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये उर्वरित 75% पीक विमा मिळवण्याचे संकेत आहेत आणि यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये उर्वरित 75% पीक विमा मिळण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, आता उर्वरित 75% पीक विमा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त जे काही राज्यातील 24 जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमची अधिसूचना आहे,
या 24 जिल्ह्याच्या व्यतिरिक्त ज्या जिल्ह्यामध्ये अग्रिमची अधिसूचना नाही त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उर्वरित 75% पीक विमा मिळवण्याच्या अगोदर आता त्या शेतकऱ्यांना 25% वैयक्तिक क्लेमचा पीक विमा मिळणार आहे, कारण की विमा कंपन्यांच्या माध्यमातून वैयक्तिक क्लेमचा पीक विमा दिला जाता यवतमाळ असेल किंवा इतरही जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमचा पीक विमा मिळत आहे। आणि ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा अद्यापर्यंत मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांना पीक विमा काही दिवसांमध्ये मिळण्याची शक्यता आहे। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023च्या पीक विमा संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, इथेच थांबतो, तोपर्यंत धन्यवाद।